हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुमचं रुकी ऑन द वे या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आज मी बनवणार आहे नॉन व्हेजिटेरियन डिश चिकनची कलेजी. तर कोणाकोणाला चिकनची कलेजी आवडते तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता कलेजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. तर मी इथे ठेवलेली आहे एक कढाई गरम करायला. त्यात 2 चमचे तेल टाकले. तेल छान असं गरम झालेलं आहे. त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता. त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहेत 2 मोठे कांदे जे लांब लांब असे कापून घेतलेत. त्यालाही आता आपण कढाईत टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून तांबूस रंग येईपर्यंत होऊ देऊयात. कांदा आपला छान होतोय तोपर्यंत मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो कलेजी. कलेजीमध्ये आता आपण टाकून घेऊयात थोडंसं मीठ, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर आणि याला छान असं मॅग्नेट करून आपण ठेवून देऊयात. आता इथे आपण घेऊयात एक मिक्सर जार. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या. त्याचबरोबर अद्रकाचे छोटे छोटे तुकडे. इथे मी घेतलेली आहे कोथिंबिरी थोडी जास्त घ्या. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही यात हिरव्या मिरच्या देखील वाटू शकता. थोडंसं जिरं घेतलेलं आहे. थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही वाटण तयार झालेलं आहे. आपला कांदा देखील तांबूस झालेला आहे. आता आपण जे वाटलेला मसाला होता तो यात टाकून घेऊयात. मसाला टाकून छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपला अद्रक आणि लसणाचा कच्चापणा निघून जाईल. एक 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर आपण आता इथे टाकून घेऊयात टमॅटो. मी इथे एक मोठा साईजचा टमॅटो कापून घेतलेला आहे, तो यात टाकूयात. आता आपल्याला टाकायचे आहेत मसाले. तर मी इथे टाकलेला आहे मिरची पावडर. 1 चमचाभर मिरची पावडर टाकायचे. त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची आहे. धनिया पावडर 1 चमचाभर. त्याचबरोबर थोडंसं मीठ थोडंसं कमी घाला, कारण की आपण चिकन जेव्हा कलेजीला मॅग्नेट केलं होतं तेव्हासुद्धा आपण मीठ टाकलं होतं. तर आता हा मसाला पूर्ण छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. मसाला आपला छान असा होत आलेला आहे. बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण जी मॅग्नेट करून ठेवलेली कलेजी होती तर ती यात आपण टाकून घेऊयात. त्याचबरोबर इथे आपण टाकणार आहोत एव्हरेस्टचा चिकन मसाला. तुम्ही कुठलाही दुसरा चिकन मसाला घेऊ शकता, तो यात टाकायचा आहे आपल्याला थोडासा आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून सर्व मसाले कलेजीला छान असे लागतील. मसाले मिक्स झालेले आहेत. आता आपण इथे टाकूयात थोडंसं पाणी. ज्या मिक्सर जारमध्ये मी वाटण केलं होतं त्यातूनच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता आपण याला 5 ते 10 मिनटं छान असं शिजू देऊयात. 10 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली कलेजी तयार झालेली आहे. एकदम चमचमीत आणि छान. कशी वाटते? तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज नक्की कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. बाय.